नितीन सावंतच्या त्या कार्यकर्त्यांनी बचत गटासाठी 1.5 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि तिथे गेलो तर ते पक्षप्रवेश केलाय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते पक्ष संघटना मजबूत करत आहेत। त्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेत मतांची आखणी सुद्धा केली जात आहे। पाथरस ग्रामपंचायत मधल्या ताडवाडी गावातील महिलांचा नुकताच ठाकरे गटात प्रवेश झाला। नितीन सावंत यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी प्रवेश केल्यामुळे आगामी काळात ताडवाडीमधून चांगलं मताधिक्य मिळेल असा विश्वास ठाकरे गटातील नेत्यांना होता। पण आता हा पक्षप्रवेश वादात सापडल्याची चिन्ह दिसत आहेत। ताडवाडीमधल्या महिलांनी नितीन सावंत यांच्या पक्षप्रवेशाबाबत आरोप करत स्पष्टीकरण दिलेलं आहे। बचत गटासाठी 1.5 लाख रुपये देतो असं सांगून हा पक्षप्रवेश करून घेतल्याचं स्पष्टीकरण गावातील महिलांनी दिलेलं आहे। त्यामुळे नितीन सावंत यांच्या नेतृत्वात आमिष दाखवून पक्षप्रवेश होतात का असा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। अशी आमिष दाखवून वरिष्ठांना आणि विरोधकांना आमची पक्ष संघटना मजबूत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात येतोय का? या पक्षप्रवेशांमुळे प्रसिद्धी तर मिळेल, पण आगामी काळात पक्ष संघटनेवर प्रश्नचिन्ह उभं राहील याचा विचार अगदी गांभीर्याने ठाकरे गटानं आणि पर्यायानं नितीन सावंत यांनी करणं गरजेचं आहे। नमस्कार, माझे नाव विमल गोविंद आगिले, ताडवाडीची सदस्य। आम्हाला नितीन सावंतच्या त्या कार्यकर्त्यांनी असं बोलवून नेलं का चला बायानो तुम्हाला आम्ही बचत गटासाठी 1.5 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आणि तुम्ही मीटिंगला चला। तर बाया सगळ्या झाडून निघाल्या आणि तिथे गेलो तर ते पक्षप्रवेश केलाय आणि आम्ही बोललो का आम्ही तुमच्या सोबत नाही येणार, आम्ही आपल्या भावाच्या सोबत येऊन आमदाराच्या सोबत जाऊ, आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही आणि आम्ही त्यांचंच काम करू आणि त्यांच्या सोबत राहू। कारण आमच्या बहिणींनी सांगितलंय, आमच्या बहिणीने आम्हाला 1500 रुपये महिन्याला टाकलं, त्यांनीच दिलं तर त्याचंच आम्ही स्वागत करू आणि त्यालाच भरभरून मतदान करू आणि त्यालाच निवडून देऊ आणि त्याच्या पाठीशी उभे राहू। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास YouTube चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।